नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही बघताय जनमंतकचा हा विशेष कार्यक्रम चर्चा तर होणार ते एपिक्स। आपण आहोत जे लातूर जिल्ह्यातल्या 4 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत म्हणजे जे रेणापूरची होती तिथले आपण दौरा करत होतो। एकूणच झालेला विकास, इथे केलेला विकास, ह्या सगळ्या घडामोडी आपण दाखवतोय। मी जे आहे ते औसा नगर परिषदेच्या या औसा शहरामध्ये इथे ही नगर परिषदेची निवडणूक आहे, अटीतटीची होणारी आहे आणि इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण औशामध्ये होतो। आपण लोकांची चर्चा विचारणा करणार आहोत, नेमकं इथे चर्चा कुणाची आहे आणि विकास झालाय का, काय नाव आहे म्हणते मग औशाचं राजकारण। बस विकासाच्या टप्प्यानं म्हणजे अभिमन्यू पवार साहेबांचं आहे चांगला, पण काम आहे, सहकार्य बी चांगलं आहे, त्यांच्याशिवाय पर्याय नाही। कारण बुरी बी सत्ता त्यांचीच आणि खाली बी, त्यामुळे यायलाच पाहिजे। त्यामुळे त्याला निधी यायला बी अडचण येत नाही आणि कामही होत राहणार। काल अजित पवारांची सभा झाली होती, काय फरक पडत? काय फरक पडणार नाही त्याच्याने। आता तर तुम्ही अनुभवी दिसता इथले राजकारणी, अनुभवी तर नाही राजकारण, आता वय तर झालं ना, बराच काळ गेला इथं तुमचा। ते तर आहेच, पण आता इथलं जन्मच आहे म्हटल्यानंतर जाणारच। काय परिस्थिती? काही नाही, विकासाच्या दृष्टीनं मला कोण योग्य आहे? अभिमन्यू पवार शिवाय, आपल्या फुलाशिवाय काय पर्याय नाही। पर्याय नाही, BJP शिवाय पर्याय नाही। आपण ह्या औशामध्ये होत्या, अनेकांच्या आणखी प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न करणार। विशेष करून आपण इथं जे कोण ह्या रस्त्यावरती, तुम्ही इथलेच का? बोलतच ना, तू कुठलं? इथलंच का? काय चर्चा काय? अभिमन्यू पवार का बरं? का उगाच सगळे म्हणतायत? नाही म्हणतायत म्हणून नाही, कामं बी तसं केलेत ना। कामं बी तसं केलं, काय कामं केलेत? आपलं सरकारी दवाखान्याचं झालं, सगळं विकास, रस्ता फार नवीन बस स्टँड झालं, रस्त्याचं काय? त्यांचंच काम आहे, त्यांचंच त्यांच्याच विकास निधीतून झालेलं काम आहे। पण आता अफसर शेख आहेत, अफसर शेखच ना? हो, अफसर आणि अभिमन्यू पवार, हो बरोबर आहे। त्यांच्यात कोण बाजी मारेल? अभिमन्यू पवार, अभिमन्यू ज्योतिताई बनसोडे। होय, एवढं तर सांगा। 100% 100% का बरं द्यावं त्यांना? म्हणून विकास दिसायला ना सर, काम दिसायला त्यांचं। काय केलाय विकास? सगळंच काम केले, त्यांचंच काम आहे। सरकारी दवाखान्याचं काम चालू आहे, पाणी नव्हतं औषधाला, पाण्याचं त्यांचंच काम आहे, सगळं त्यांचंच काम आहे। ते काम त्यांचंच आहे काय? रस्ता? हा रस्ता त्यांचाच आहे, रस्ता त्यांचाच आहे। हो, मागणी धरणावरून पाणी आणलं, मागणी धरण, मागणी धरण। जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त काम करणारा अभिमन्यू पवार आमदार आहे। अभिमन्यू जर समजा आणि इथं जर सत्ता बदल झाली तर होत नाही, शक्यच नाही, ते गोष्ट शक्य नाही, शक्यच नाही। आता डॉक्टर साहेब, आता ज्योतिताई येत नाही लातूर, त्यांचीच सत्ता आहे। अजित पवार आले होते औशाला, का करावं येऊन? अजित पवार आले होते, त्यांनी सभा घेतली। आता ते राजकारणी विषय झाला, ते आम्हाला कसं माहिती? ते वरच्या टप्प्याचा आम्हाला काय माहिती, पण गरज नव्हती तरी येत आहेत। असेल काही तर त्यांचं वेगळं। अभिमन्यू पवारांशिवाय पर्याय आहे काही दुसरा पर्यायच नाही, पर्यायच नाही, औषधाला पर्याय नाही। तालुक्याला म्हणा तुम्ही, जिल्ह्याला आम्ही इथले नाही। हा, कुठल्या या रोडला तर फिरता, काय झालं या रोडमुळे फायदा? आता इकडचं माहितच नाही, आम्ही तिकडल्या बाहेरच्या। आपण बघूयात, अजून काही लोकांशी चर्चा करणार आहोत आणि आपण चर्चा इथल्या पण का तुम्ही? हा, आशेगाव रस्ता कसा झालाय? चांगला आहे। ह्याच्या अगोदर कसा होता? खराब होतं। कुणी केला रस्ता? आपलं पवारनं, पवार साहेबांनी। आता इथे निवडणूक लागल्या, कोण वाटतंय बाजी माता? येत असेल की आता सारखंच इकडं? आपल्याकडे आलं नाही, आता आशेगावच्या अशा तरी पण येत असेल की इकडं? नाही आपल्याकडे आता आला, मी आशेगावून आता आलात का? आपल्याला माहित नाही बाबा। तिथे एक आणखी एक जण विचारत आपण, बाबाला विचारूयात नेमकं कशी परिस्थिती आहे। बा, इथलेच का, औशाचेच का? आता निवडणूक आली आहे, कशी आहे चर्चा सध्या काय बरी आहे? कुणाची आहे, कुणाच्या बाजून आहे? घड्याळ चालू आहे, पुन्हा भाजप चालू आहे, दोन्ही पण चालू आहे। विकास कुणी केला औषध शहराचा? केला आम्ही अभिमन्यू पवार। तुमच्या समोरचा रोड बघितला का? हे रोड फार खडला होता पाठीमाग, खराब होता। त्याला तिसरा टप्पा बी कधी कधी म्हणतात लोक, कारण 3 टप्प्यामध्ये रस्ता टप्पा। तिसऱ्या टप्प्यात काय झाला याचा फायदा तुम्हाला? चांगला झाला की फायदा काय झाला? फार चिखल होत होता, जाणं येणं होत नव्हतं, असं आम्हाला दुकान लावा येत नव्हतं। चांगलं झालं की आता, छान। एकूणच इतर तालुक्यापेक्षा औशाचा शहराचा कसा विकास आहे? चांगला झाला, चांगला झाला। एक थोडक्यात बाजी कोण मारेल? भाजपच मारेल, भाजपच बाजी मारेल असा अंदाज। प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। त्याचं कारण असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्यात। 4 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीची निवडणूक आहे आणि या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये औशातली जर बाजू बघितली तर फार मोठी राजकीय बाजू ह्याला येते।
आणि त्याच संदर्भामध्ये आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. नेमकी चर्चा कुणाची आहे, सध्या औषधातलं राजकारण काय आहे, त्या संदर्भात आपण बोलणार आहेत. तो जन्मंतचा जो विशेष कार्यक्रम आहे, चर्चा तर होणार ती फिक्स. अजून बघून काय बोलतात का? बाबा नमस्कार. मुरुड फार मोरवड मुरुड. हां, फार तुम्ही फार तिकडलेच आहे. तुमच्याकडे नाही वाटतात? मी नाही ते ग्रामपंचायत. येता कधी येता इकडं येतोय ना. माझं गाव फत्तेपूर आहे इथं आणि मी 8-15 दिवसाला मी येतो इथं स्थानिक पातळीवर विचार केला तरी अफसर साहेबाचं थोडं चालतंय. पण आता नवीन आमदार साहेब आले तर आमदार साहेबाचं मोठ्या प्रमाणात चालू आहे इथे. शॅडो मुख्यमंत्री म्हणतात आमदार साहेबाला, कारण फार मुख्यमंत्र्याच्या जवळचे सहकार्य आहेत ना ते. सहकार्य आहेत. त्याच्यामुळे काय फायदा झाला औषधाला? निश्चित होणार, कारण सरकार त्यांचं आहे ना. सरकार नाना बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. बाबा तुम्ही इथंच, हे तुमचंच दुकान? हो बोला. काय सध्या निवडणूक सुरू आहे, आम्ही सध्या दौरा करतोय, एकूणच राजकीय परिस्थिती काय औषध? व्यापाऱ्यानं कसं सांगावं आता व्यापारी, आता तुम्हाला सुविधा तर झाल्या असतील आहे पक्ष म्हणून काय. आता हा तुम्ही रोड पाहिला फार बऱ्याच दिवसापासून हा रखडलेला होता. ते आमदार साहेबांनीच केलं. कुठल्या आमदारांनी केला? औषधाच्या. कारण ह्याला तिसरा टप्पा कधी कधी म्हणतात लोक, कारण 3 टप्प्यामध्ये हाच आहे तिसरा टप्पा. काय ह्याची अडचण काय होती या रस्त्याची? बरेच वर्ष प्रलंबित होता. ट्रॉफिक होत होती. हां, आम्ही कधी कधी आलं तर फार चिकट पण खूप असायचं. अरुंद होता. तुम्हाला माहितच आहे की मग चिकट होता फार. आता फार चांगला झालाय सध्याची. म्हणूनच परिस्थिती काय औषधाची? कोण वाटतं बाजी अंदाज निकाल लागल्यानंतर? कारण बघा, औषधाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा इतिहासात असं घडतंय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांना सभा घ्यावी लागते. साहेब त्यांची नगर परिषद होती महाराष्ट्रात, यायला यावंच लागेल ना. हां, नाही छोटी निवडणूक आहे ना. मी इथलं नाही. हां, मी साईडच्या गावचा आहे. कुठल्या गावचे? भादा. काय झाला औषधाचा विकास? नाही मी आता त्याच्यावर जास्त बोलणार नाही ना, कारण तुम्ही बाजारला तरी असाल इकडं येत होता ना. काय विकास थोडा दिसतंय का, म्हणजे झालाय का नाही झालाय? झालं ना. कुणाच्या काळात झालाय ना, त्याबद्दल काय आम्ही बोलणार नाही, कारण आम्ही इथले मतदारच नाही. त्याच्यामुळे ते काय बोलता येणार. तुमचा तर काय तिकडे रेणापूर मतदारसंघ आहे वाटतं? नाही ग्रामीण भादा ग्रामीणला येत वाटतं ना. भादा लातूर ग्रामीणला आहे. लातूर ग्रामीणला आहे. फार मोठी लढत चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळा दौरा करतो. लोकांच्या प्रतिक्रिया घेतो. 7 वर्ष झालं तर प्रशासकीयच होतं. 7 वर्षात प्रशासकीय होतं. त्याच्यानंतर आमदारने विकास केला, सगळ्याला दिसते. सांगायची काय गरज आहे त्याच्यात? म्हणजे आहे, उघड आहे, विकास केला आहे, सगळ्याला दिसते. शाडो मुख्यमंत्री म्हणतात त्यांना, फार मुख्यमंत्र्याच्या जवळचे आहेत. हो, त्याच्यामुळे बराच औषधाला फायदा झाला आहे, फरक आहे. आता ते आम्ही ते हॉस्पिटल बघितलं. केले त्यांनी, केल्यावर केलंच म्हणणार आहे कोणी. बरोबर आहे. त्याच्यात काही दुमत नाही. न सांगताच पारडं जड दिसते त्यांचं. हो, आता तुम्हाला जास्त त्याच्यात पारडं जड दिसते. बघूयात अजून काही लोकांशी आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत लोकांना. ह्या रस्त्यावर याच रस्त्यावर हे रस्ता फार बऱ्याच दिवसापासून रखडलेला होता. चांगला आता रस्ता. कुणी केला हा रस्ता? अफसर साहेबांनी केले. कोणत्या साहेबांनी केले? काय नाव नाही गेला. पवार साहेबांनी. पवार साहेबांनी केलं काम त्यांनी. आता निवडणूक आल्या, आता निवडणूक आल्या ना. आता काय वाटतंय, काय पवार साहेबांनी केलाय काय विकास का उगाच? विकास केला ना व्यवसायाला. भरपूर विकास केला पवार साहेबांनी. चांगलं काम केले. नंबर 1 काम केले. दवाखान्याचं काम केले. तहसीलचं काम केले. रोडाचे कामं करले चांगले काम करतात. लोकांना कमी जास्त असले तर बघतात. लोकांना कमी जातपात बघत नाही, काय नाही, धर्म बघत नाही. काही काम करायला बघतात. चांगल्या पद्धतीने काम करतात साहेब. बरं, आता निवडणूक आल्या, वाटतंय का? आता कसं आहे तर सांगता येत नाही आपल्याला. आता विकास केल्यावर तर यावं लागलं अशी भावना आहे आमची. इच्छा आहे आमची. इच्छा अभिमन्यू पवारांची पार्टी हो, असं इच्छा आहे. हां, विकास तुमच्या रस्त्यावरचं फार मोठी समस्या होती. चांगलं केलं. चिखल रस्त्यावरती चिखल होतं, लय रस्ता खराब होता. चांगला आता रस्ता नंबर 1 झाला रस्ता. समजा कामात चांगले गेले. काल अजित पवार आले होते. नाही, आपण गेले नाही. लातूरला गेलो मी. विकास कोणी केला शहराचा? शहराने आता आमदार साहेबांनीच केलं चांगलं काम. अभिमन्यू पवार चांगलं केलं काम. नंबर 1 काम. जनता देईल वाटतं, आशीर्वाद दिल ना द्यायला काय झालं. पाठीशी चांगलं काम केल्यावर काम कोणी बी चांगलं. तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला चांगलंच म्हणणार कधी. नाही काम केल्यावर कोणी काम केल्यावर नाही म्हणणार काही. हक्क काय मागण्याचा? हक्क मागायचं द्यायचं. नंबर 1 काम केलं. धन्यवाद. बाबाला